आरोग्य आणि धन संपदा या हेल्थ कॅम्पेनमध्ये मी पूनम देवकुळे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। तर आपण आज इथे कशासाठी जमलेलो आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। काय होतं, एक लहान मुलगा असतो, तो जसं जसं मोठा होतो तो त्याच्या आयुष्यामध्ये रिस्क घ्यायचा प्रयत्न करतो, काही करायचं ठरवतो। त्याच वेळी काय होतं, आजूबाजूचे कोणीतरी त्याला म्हणतात तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही, नाही नाही इतक्या वेळा तो ऐकतो की त्याच्यामुळे तो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच करत नाही आणि आताही तो एकदम नॉर्मल झालेला असतो। मग एके दिवशी एक गुरुजी येतात आणि गुरुजी जसे समोर येतात तेव्हा तो त्याला प्रश्न विचारतो त्यांना की गुरुजी, मला माझ्या आयुष्यात भरपूर काही करायचंय, मला सक्सेसफुल व्हायचंय, मला भरपूर पैसा कमवायचा, मला समाधान हवंय, सुख पाहिजे, सगळं पाहिजे, पण मी ते करू शकत नाहीये। तर असं का होतंय माझ्याकडे? आणि मी जेव्हा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आजूबाजूचे नाही नाही म्हणतात आणि मी ते तिथंच सोडून देतो। तर मी असं काय केलं पाहिजे? तेव्हा ते गुरुजी त्याला म्हणतात हे घे एक दगड त्याच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात की हा दगड तू गावातून जायचं, माणसांच्या हातामध्ये द्यायचा आणि त्याच्या बदल्यात ते तुला काय देतात असं फक्त 3 जणांकडे तू जायचं आणि 3 जण तुला ह्याच्या बदल्यात काय देतात हे तू लक्षात ठेवायचं आणि आणून मला सांग त्याच्याबद्दल, हा दगड द्यायचा नाही। तेव्हा तो जसा गावातून जातो बाहेर, त्याला सगळ्यात पहिला एक फुलवाला दिसतो, फुलाचे हार विकत असतो, तो तिथं जातो आणि त्याला म्हणतो की हा दगड घ्या, ह्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देऊ शकता? तेव्हा तो फुलवाला काय म्हणतो, हारवाला, मी ह्याच्या बदल्यात तुला 2 मोठे हार देऊ शकतो। मग तो तिथनं तो ऐकतो आणि पुढे जातो त्याला एक फळवाला दिसतो, फळवाला दिसल्यावर तो म्हणतो की ह्या दगडाच्या बदल्यात तुम्ही मला काय देऊ शकता? तेव्हा तो फळवाला म्हणतो मी तुला ह्याच्या बदल्यात 2 मोठी मोठी फळं देऊ शकतो। त्याच्यानंतर तो पुढे जातो, एक लहानच सोनाराचं दुकान असतं, त्या दुकानात जातो आणि विचारतो ह्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देऊ शकता? तेव्हा तो सोनार म्हणतो, तो घेतो दगड, व्यवस्थित चेक करतो आणि म्हणतो ह्याच्या बदल्यात मी तुला 2 लाख रुपये देऊ शकतो। तो तिथे इतका कन्फ्युज होतो आणि म्हणतो हे काय झालं वेगळं? परत तो गुरुजीकडे धावत जातो आणि तिथे त्यांना विचारतो की मला 3 माणसं भेटली, पहिला मला 2 हार देत होता, दुसरा मला 2 फळं देत होता आणि तिसरा मला 2 लाख रुपये देतो, हे असं कशामुळे? मला सांगा, मी अजून गोंधळात आहे। तेव्हा ते गुरुजी म्हणतात हे बघ इथे, ह्या दगडाची किंमत त्या फळवाल्याला माहित नाहीये, त्यामुळे तो त्याच्याकडे जी फळं आहेत तो देण्याचा प्रयत्न करते। फुलवाल्याला ह्याची किंमत माहिती नाही म्हणून तो त्याच्या बदल्यात तुला 2 हार द्यायला तयार झाला जे त्याच्याकडे आहे, पण ह्याची किंमत काय आहे ती सोनाराला कळाली, का तर तो साधा दगड नव्हता, तो एक हिरा होता आणि तो हिरा सोनाराला कळाला तो हिरा आहे म्हणून, त्यामुळे त्याची किंमत तो तुला 2 लाख रुपये देत होता। त्याचप्रमाणे तू जेव्हा काही करायचं ठरवतोय तेव्हा आजूबाजूची माणसं तुला नाही नाही म्हणतात, का तर तुझ्या आतमध्ये कुठला हिरा दडलेला आहे हे तुलाच माहिती आहे, आजूबाजूचा नाही तुला सांगू शकणार। मग त्याच्यामुळे तुझ्या आतमध्ये काय आहे तू बघ आणि त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि पुढचं पाऊल उचल, तेव्हा जाऊन तुला ज्या आयुष्यामध्ये जे काही करायचंय ते तुला प्राप्त होऊ शकतं। थोडक्यात तो जो हिरा आहे तो आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे, तो आपण स्वतः शोधला पाहिजे। आपण फळवालं बनून त्याला एक नॉर्मल माणूस आहे म्हणून असं स्वीकारलं पाहिजे की आपण स्वतः सोनार व्हायचं आणि आपल्या आतमध्ये काय ताकद आहे ती आपण स्वतः बाहेर काढायची आणि तेव्हा जाऊन ती इतरांना दिसेल, जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवू तेव्हा। तर ह्याच बद्दल आजचं एक सेशन ठेवलेलं आहे, पण आपण हे केव्हा समजणार? जेव्हा आपण आपलं आरोग्य, म्हणतात ना आप भला तो जग भला, जेव्हा आपण स्वतः आपल्याला निरोगी व्यवस्थित ठेवू तेव्हा जाऊन हे पुढचे निर्णय आपण घेऊ शकतो। मग आरोग्य म्हणजे काय? आरोग्य म्हणजे आपल्याला वाटतं की नुसतं रोग नसणं, रोग नाही म्हणजे मी आरोग्य म्हणजे मी निरोगी आहे असं म्हणून जमत नाही। तर ह्याच्या बदल्यात आरोग्य म्हणजे काय, हे 4 गोष्टींचं मिलन असतं। पहिली गोष्ट आपली शारीरिक पातळी असते, त्याच्यानंतर आपली बुद्धी असते, त्याच्यानंतर आपलं मन असतं आणि आध्यात्मिक म्हणजे असं नाही की तुम्ही एखाद्या मंदिरात जाणार आणि माळ घेऊन तिथे जप करत बसणार, देवाचं नामस्मरण, ह्याला आध्यात्मिक नाही म्हणत। आधी आतमध्ये आपल्या आतमध्ये काय ताकद आहे ही आपल्यालाच माहिती असते, मग ती जेव्हा आपण ओळखायला लागतो त्याला म्हणतात की आध्यात्मिक मी स्टेबल आहे। तर ह्याच प्रकारे आपण पुढचं बघणार आहोत की आपण आपली स्वतःचं कसं स्वतःवर लक्ष ठेवून स्वतःची डेव्हलप करू शकतो आणि आपण जे काही ठरवले ते आपण प्राप्त करू शकतो। तर सगळ्यात आधी आपण शरीराबद्दल आपल्या चर्चा करूया। तर इथं आपल्या आरोग्याचा स्कोर प्रत्येकाने इथं ठरवायचं, हे काही पॉईंट दिलेत मी तुम्हाला सांगेनच, 10 पॉईंट आहेत, ते चुकून 12 झालेले आहे, 10 पॉईंट आहेत। स्वतःने ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की मी योग्य आहे त्यांनी एक अंगठा असं वर करायचं, म्हणजे एक एक बोट स्वतःला मार्क स्वतःची स्वतः द्यायची आणि त्याच्यानंतर आपण ठरवूया की कुणाला किती मार्क भेटले ते आणि ज्याला भेटले ते त्यांनी त्याच्यापुरती ठेवायचे, आपल्याला इथं सांगायचं नाहीये। तर हे आपण ठरवायचं आता। तर आरोग्य स्कोर कसा बघणार तुम्ही?
तर तुम्ही आधी मुठी सगळ्यांनी हे करा, मुठी करा दोन्ही पण. तर सकाळी एकदम एक्साइटेड आपण उठतो की आपल्याला टेन्शन नसतं उठताना की बाबा कशाला ही रोजची कामं करायची ह्याच्यासाठी, असं न करता एकदम एनर्जीने आपण उठत असेल तर स्वतःला 1 मार्क द्यायचा आणि नसेल तर नाही द्यायचा मार्क. तर आपण नाही उठत शक्यतो, आपल्याला जबरदस्ती उठवावं लागतं, उठ 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 शाळेत जायचंय, उठ 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 कामं करायचे, तर आपण नाही द्यायचं स्वतःला. आणि दुसऱ्यांदा आता इथे लाजायची काहीच गरज नाही, हे सगळ्यांच्या हेल्थ बद्दल आहे. जर सकाळी बाथरूमला गेल्यानंतर सहज आपलं पोट साफ होत असेल, कुठलं काही टेन्शन न घेता, काहीही त्रास न होता, तर आपल्याला 1 मार्क द्यायचा, नसेल तर नाही द्यायचा. तिसरी गोष्ट की आपलं वजन योग्य आहे. आपल्याला वाटतं, इतर काय बोलतात तसं नाही की तू बारीक झाले, तू मोठी झाले, असं नाही. स्वतःला वाटतंय का माझं वजन योग्य आहे. जर तुम्हाला वाटत असेल माझं वजन योग्य आहे तर स्वतःला 1 मार्क द्यायचा, नसेल तर नाही द्यायचा. त्याच्यानंतर आपली त्वचा, आपली स्किनवर जे फोड्या फोड्या येतात, एकदम आपली स्किन हेल्दी आहे का. जर आपली स्किन हेल्दी असेल, त्याच्यावर फोड्या नसतील, कुठं पुरळ नसतील, काय नसतील, तर आपण स्वतःला 1 मार्क द्यायचा. निरोगी त्वचा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मनावर नियंत्रण, की आपल्याला माहिती आहे आपण रस्त्यानं जातो, वडापावचा वास आलाय, वडापाव माझ्या शरीरासाठी चांगला नाहीये, मला माहित आहे, पण तेवढं मनावर आपल्या नियंत्रण आपण ठेवू शकतो का. किंवा काही आपल्याला काही इच्छा जी आपल्यासाठी वाईट आहे, आपल्याला माहिती आहे, पण तरी पण आपण तो करतो का, तर आपल्या मनावर आपला कंट्रोल नाहीये. तर मनावर कंट्रोल असेल तर स्वतःला 1 मार्क द्यायचा, नाही तर नाही द्यायचा. जे आपण करतोय, आजूबाजूचे आपले पॅरेंट्स आहेत, लहान मुलं वगैरे कोणी पण जे करतोय ते खरं प्रेम आहे का. आता हे खरं प्रेम काय असतं, तर त्याच्यासाठी एक उदाहरण. एके दिवशी आपण रस्त्याने एकटं जात असतो, आपल्याला एक झाड दिसतं, त्या गुलाबाचं रोप दिसतं, त्याला एक छोटंसं गुलाब आलेलं असतं. त्या गुलाबाचं आपण पहिल्या दिवशी काय करतो माहितीये का, ते गुलाब घेतो, तोडतो, ते लगेच तोडतो आणि घेऊन जातो, त्याचा वास घेतो, झाला 1 दिवस गेला. दुसऱ्या दिवशी त्या झाडाला अजून एक गुलाब आलेलं असतं. ते गुलाब आहे ना, आता आपण तोडत नाही, आता आपण त्या गुलाबाचा नुसता वास घेतो आणि बाजूने निघून जातो. तिसऱ्या दिवशी अजून एक गुलाब आलेलं असतं, तेव्हा आपण त्याला काय करतो की त्याला नाही त्याचा वास घेत नाही, त्याला तोडत, पण त्याला आपण काय करतो, आपल्या बॉटल मधलं पाणी टाकतो. हे 3 प्रकारचं प्रेम असतं आपल्या आयुष्यामध्ये. पहिलं प्रेम स्वार्थासाठी असतं, जे आजकाल आपण सगळीकडे बघतोय, ते स्वार्थासाठी असतं की मला समोरच्याकडून काहीतरी भेटते म्हणून मी त्याला देते. हे असतं पहिल्या प्रकारचं जे सेल्फिश प्रेम असतं. दुसऱ्या प्रकारचं प्रेम असतं ज्याच्यामध्ये तू माझी काळजी घेते म्हणून मी तुझी काळजी घेते, तू जर माझी काळजी नाही घेतली मी पण तुझी काळजी घेणार नाही. हे पण दुसऱ्या प्रकारचं ते स्वार्थाच्या कॅटेगरीमध्ये येतं. पण तिसरं प्रेम जे खरं असतं, ज्याच्यामध्ये जी आई तिच्या बाळावर करते, तिचा त्याच्यात काही स्वार्थ नसतो, त्या बाळाने तिला काही देऊ नाही देऊ, तिचं ती काम करते, तिची ती जबाबदारी करते. त्याचप्रमाणे हे तिसऱ्या प्रकारचं जे खरं प्रेम असतं, तर हे प्रेम आपण इतरांना देतोय का, किंवा इतर आपल्यावर खरं प्रेम करतायत का ते नाही, पण आपण इतरांना देतोय का. जेव्हा आपण इतरांना खरं प्रेम देऊ तेव्हा जाऊन ते आपल्यावर प्रेम करणार. तर हे खरं प्रेम तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्ही स्वतःला 1 मार्क द्या. त्याच्यानंतर खरी भूक, खरं तर दिवसभरामध्ये आपल्याला दिवसभरात 2 वेळाच खरी भूक लागते. ती पण कुठली, जेव्हा पोटातनं कुडकुड कुडकुड आवाज येतो ना, ती असते खरी भूक. नाहीतर आपण सतत काही बघितलं की आपल्याला खावंसं वाटतं, ती खरी नसते, ती मनाची भूक असते. तर खरी भूक आपल्याला 1 ते 2 वेळाच लागते का, किंवा सतत काही काही खावंसं वाटतं. जर खरी भूक 2 वेळा लागत असेल तर 1 मार्क द्यायचा. त्याच्यानंतर शरीरात कुठल्याही प्रकारच्या वेदना नाही, कधी अंग दुखत नाही, कुठे पाय दुखत नाही, पोट दुखत नाही, काहीच नाही, एकदम नॉर्मल असतील तर स्वतःला 1 मार्क. त्याच्यानंतर रात्री झोपल्यानंतर आपल्याला गाढ झोप लागते का. गाढ झोप कशी, की लहान बाळाला कसं जेव्हा ते झोपतं तेव्हा त्याला सकाळीच कळतं की आपल्याला उचलून इथं कोणीतरी ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला एवढं पण नाही गाढ झोपायचं, पण निदान लाईट गेली किंवा थंडी लागली तर जाग नाही येता, एकदम सहज आपल्याला गाढ झोप लागते का. थोडक्यात स्वप्न पडतात का. जर स्वप्न पडत असतील तर आपल्याला झोप चांगली लागली म्हणायचं. तर तशी खरी झोप लागते का, गाढ झोप लागते का. आणि दिवसभर एकदम एक्साइटेड वाटते का, की उगाचच नुसतं मरमर करायचं म्हणून करायचं, काय हा अभ्यास, काय ही घरची कामं, हे करतो का आपण एकदम एनर्जीने काम करतो, दिवसभर एनर्जी असते आपल्या. जर असेल तर स्वतःला 1 मार्क. मग आता ह्या 10 पैकी कोणाला किती भेटले ते ज्याचे त्याने ठरवावं. आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यासाठी करायचं काय, म्हणजे ह्याच्यातनं ठरवायचं की आपलं आरोग्य व्यवस्थित आहे का नाही. तर ह्याच्यासाठी करायचं काय, जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या आरोग्याकडे काळजी घेतली तर तुम्हाला काय काय भेटेल. तर तुमचं पोट व्यवस्थित स्वच्छ राहील, त्याच्यानंतर तुमची त्वचा सेफ राहील, त्याच्यानंतर तुम्हाला गाढ झोप लागेल, शरीरामध्ये वेदना नसतील, तुम्ही उत्साहाने जगसाल, जो पण टाइम येईल त्याच्यामध्ये तुम्ही आनंदात असाल, कायम मन तुमचं शांत
वजन व्यवस्थित असेल, तुमच्यामध्ये भरपूर एनर्जी असेल जेणेकरून तुम्ही भरपूर कामं करू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला खरी भूक लागेल आणि त्याच्यानंतर दिवसभर तुम्ही आनंदी असाल आणि कोणी कितीही येऊन आपल्याला चिडवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी आपण चिडणार नाही. आपलं मनावर एवढा आपला संयम येऊ शकतो आणि आयुष्यामध्ये खरं प्रेम काय असतं ह्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये आपलं आरोग्य व्यवस्थित राहिलं तर येऊ शकतात. मग हे सगळं होतं कशामुळे? तर त्याच्यासाठी आता मी ह्याच्या पुढे जे सांगणार नाही हे बेसिक होतं. आता मी फक्त माहिती दिली की ह्याच्यासाठी हा कॅम्पेन आपण घेत आहोत. तर आपल्याला इथं जे आहे ते आपण कसं शिकू शकतो? तर त्याच्यासाठी एक बिरबलची आणि अकबरची गोष्ट, की अकबरच्या दरबारामध्ये आहे ना एक पुतळा घेऊन स्कल काय म्हणतात त्याला, पुतळा घेऊन एक कुंभार असतो. तो 3 पुतळे बनवतो, सेम पुतळे असतात. तो 3ही पुतळे घेऊन येतो आणि अकबरला म्हणतो की हे 3 पुतळे एकदम सेम आहेत, पण एकाची किंमत 500 आहे, एकाची किंमत 5000 आहे आणि एकाची किंमत 5 लाख आहे. मग तुम्ही सांगा की ह्यातला 5 लाख वाला पुतळा कुठला आहे? म्हणजे त्याने राजालाच कोड्यात टाकलं. मग राजा काय जास्त डोकं चालवत नाही. तो म्हणतो चल बिरबल ये. बिरबलला बोलवतो आणि म्हणतो ह्याच्यातला 5 लाख वाला पुतळा कुठला आहे तो तू सांग. मग तेव्हा बिरबल खूप विचार करतो पण त्याला काहीच समजत नाही. तेव्हा फायनली त्याला एक युक्ती सुचते. तो एक तार घेतो, पहिल्या पुतळ्याच्या कानामध्ये घालतो. ती तार त्याच्या दुसऱ्या कानातून बाहेर निघते. परत दुसऱ्या पुतळ्याच्या कानात ती तार टाकतो, ती तार त्याच्या तोंडातून बाहेर येते आणि तिसऱ्या पुतळ्याच्या ती तार तशीच टाकतो कानात आणि ती तार कुठं गायब होते, कुठं जाते ते माहित नाही. तेव्हा तो बिरबल म्हणतो अकबरला की ह्या पुतळ्याची किंमत 5 लाख आहे. तेव्हा अकबर म्हणतो कसं काय? तेव्हा तो सांगतो की हे जे पुतळे आहेत ना, पहिला पुतळा आपल्यासारखा आपणच ठरवायचं की आपण कुठल्या प्रकारचे पुतळे आहोत. पहिला पुतळा की आपण ऐकतोय, आता मी मस्त इथं खूप काय काय बोलते पण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. हा पहिल्या प्रकारचा पुतळा ज्याची किंमत 500 रुपये. दुसऱ्या प्रकारचा आपण ऐकतो आणि त्याच्या आपल्यावर नाही काय फरक पडत, बाहेर जातो आणि इतरांना असं तसं खूप कार्यक्रम छान होता, असं होतं तसं होतं, हे फक्त चर्चा करून ते घालवून टाकतो. आणि तिसऱ्या प्रकारचा पुतळा जो त्या गोष्टी ऐकतो, नुसता ऐकत नाही तर आतमध्ये घेत नाही तर त्याच्याबद्दल विचार करतो, तर त्याला जे पटेल त्याचा तो स्वतःच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेतो आणि जेव्हा त्याला त्याच्यावर फरक जाणवतो की मला हा फरक पडला तेव्हा जाऊन तो बोलतो. हा तिसऱ्या प्रकारचा पुतळा आपण जर झालो तर आपल्याला ह्याच्यातून भरपूर फायदे भेटू शकतात. तर आपल्याला तिसऱ्या प्रकार इथे ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या त्या आपल्याला प्रॅक्टिकली यूज करायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा किती फायदा होतोय हे आपल्याला बघायचं आणि आपल्याला तिसऱ्या प्रकारचा पुतळा व्हायचा आहे जेणेकरून आपण ही माहिती घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपलं शरीर सगळ्यात महत्वाचं. आपल्या शरीरामध्ये हे जे काही प्रॉब्लेम होतात, आजार होतात, आपण म्हणतो की वातावरणामुळे प्रॉब्लेम होत आहेत. मला सांगा ह्या पृथ्वीवर आपणच राहतोय का? एवढी जनावर आहेत, आजूबाजूने गाढवं दिसतात, कुत्री दिसतात, का त्यांना वातावरण चेंज नाही होत? मग देवाने माणसालाच असं बनवलंय का की वातावरण चेंज झालं की आपल्याला त्रास होतो? तर हे असं काही नाही, वातावरण त्याच्या त्याच्या ठिकाणी आहे. आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही म्हणून ह्याचे परिणाम आपल्याला भोगायला येतात. मग हे कशामुळे होतं? तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा टॉक्सिन्स वाढतात, आता हे टॉक्सिन्स काय तर आपल्या शरीरामध्ये जे वाईट पदार्थ वाढत जातात, घाण वाढत जाते त्याला टॉक्सिन्स म्हटलं जातं. मग हे टॉक्सिन्स जेव्हा आपल्या शरीरामध्ये वाढतात तेव्हा जाऊन आपल्याला प्रॉब्लेम होतात. मग आता हे टॉक्सिन्स आपल्या शरीरात आहेत का नाही हे कसं ओळखायचं? त्याच्यासाठी 4 पर्याय. की संपूर्ण दिवसभर आपल्याला जर आळस येत असेल, कंटाळा येत असेल काहीही कामं करायला, तर समजायचं आपल्या शरीरामध्ये घाण आहे, आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स आहेत. दुसरं, जर आपल्याला काही त्वचेच्या समस्या असतील, फोड्या येत असतील, पुरळ येत असतील किंवा काही होत असेल तर समजायचं आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स आहेत. त्याच्यानंतर आपल्या घामाचा खूप घाण वास येत असेल तर समजायचं शरीरामध्ये टॉक्सिन्स आहेत. आणि जेव्हा आपण बोलतो तेव्हा तोंडाचा घाण वास येत असेल ह्याचा अर्थ आपल्या आतमध्ये टॉक्सिन्स आहेत. मग हे आपण ठरवलं, म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात टॉक्सिन्स असतातच. मग हे टॉक्सिन्स आपल्या शरीरात येतात कसे? ते येतात ते 6 मार्ग. 6 मार्ग ते कुठले? आपलं वाईट अन्न खाणं, जास्त खाणं, आपण हालचाल करत नाही, आपण नकारात्मक विचार करतो आणि प्रदूषण, कीटकनाशके. प्रदूषण आणि कीटकनाशके हे आपल्या हातात नाहीये, तरी आपण खूप लकी आहोत की आपल्या इथे एवढं प्रदूषण नाहीये. कीटकनाशके, फळं भाज्या ते धुवून खाल्लं की त्याचं व्यवस्थित होऊ शकतं आणि हे जे बाकीचे 4 आहेत ते आपल्या हातात आहेत.
तर त्याच्यावर जर आपण काम केलं तर आपल्या शरीरातले टॉक्सिन्स कमी होऊ शकतात. हे बघा, हे आताची परिस्थिती झाली. हे जे वाढतंय, पोट वगैरे वाढतंय, ते आपल्याला वाटतं वजन वाढतं. वजन नाही वाढत, ते बिना कामाचे हे चरबीच्या स्वरूपात टॉक्सिन्स आहेत ते आपल्या शरीरात. मग हे वाढत जातात असे. मग आपण काय करू शकतो? तर सगळ्यात पहिला हे जे आहे पॅकेजिंग फूड, हे जे आहे ते आपण टीव्हीवर ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, हॉटेलचे एवढे मोठे मोठे बॅनर लावलेले असतात, हे आपल्याला अट्रॅक्ट करून घेतात. ते त्यांच्या मार्केटिंग ट्रिक्स असतात. आपण मस्त टीव्हीवर बघतो. आता तुम्हाला साधंच उदाहरण देतो. आपण सकाळची सुरुवात आपली केमिकल पासून होते आणि शेवट हे आपला केमिकल पर्यंत होतो. कोलगेटच्या ट्यूबवर खाली लिहिलेलं आहे 6 वर्षांच्या मुलांना, 6 वर्षांच्या आतल्या मुलांना हे खूप एकदम लहान साईज मध्ये द्यायचं. पण आपल्या इकडची मुलं ते खात बसतात, गिळत बसतात. म्हणजे ते एवढं शरीराला आपल्या घातक आहे. हे जाऊन वाचा. जेव्हा आपण एखादे चिप्स वगैरे घेतो ना, त्याच्यावर इन्ग्रेडियंट लिस्ट वाचायची असते. आता तुम्ही शिकलेला आहात तर तुम्ही शिकताय तर इन्ग्रेडियंट लिस्ट वाचायची. त्याच्यामध्ये असली विचित्र विचित्र केमिकल आहेत ना, त्याचे आपण उच्चारही करू शकत नाही. मग ते केमिकल जर आपल्या शरीरात आपण टाकत असतो तर त्याचा परिणाम कसा होऊ शकतो? हे फक्त व्यापाऱ्यांनी त्यांचा मार्केटमध्ये विकण्यासाठी हे सगळं तयार केलेलं आहे. नैसर्गिक तुम्ही कधी सफरचंदची ऍड होताना बघितलंय? कधी बीटची ऍड होताना बघितलंय? किंवा कधी कुठल्या भाज्यांची ऍड बघितलंय का? तर निसर्गाला आहे ना, निसर्गाने आपल्याला परिपूर्ण त्याला सगळं दिलेलं आहे. त्याला त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाही. ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनाच करावी लागते जे मानव निर्मित आहे, माणसाने जे स्वतःच्या फायद्यासाठी बनवलेलं आहे. तर जे पण ऍडव्हर्टाइजमेंट होते ते माणसाने तयार केलेले आहे आणि ते कुठे ना कुठे आपल्या शरीराला घातक आहे. जे काही पॅकेजिंग फूड आहे प्रत्येकामध्ये केमिकल असतं. ते चेक करायचं आणि ते केमिकल जर आपण आपल्या शरीरात टाकलं तर त्यातून टॉक्सिन्स तयार होणार. त्यामुळे हे पॅकेजिंग फूड शक्यतो जेवढं होईल एका दिवसातच नाही, पण प्रयत्न करायचा कमी करण्याचा. जेव्हा आपण हे अन्न टाळणार तेव्हा जाऊन आपली हेल्थ चांगली व्हायला सुरुवात होणार. त्याच्यानंतर जास्त खाणं. खरी भूक. आजच सकाळी एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये लिहिलंय ज्याला दिवसातून एकदा भूक लागते ना त्याला कुठलाही आजार होऊ शकत नाही. एकदा. ज्याला दुसऱ्यांदा जे मोठं कष्टाचं काम करते त्याला 2 वेळा जेवलं ना की त्याला ठीक आहे, त्याला ते माफ आहे का? तर तो मोठं जिकरीचं काम करतोय. जो 3 वेळा जेवतोय ना त्याच्याजवळ भरपूर आजार सतत येणारच आहे. आणि जो चौथा 4 वेळा जेवतोय म्हणजे त्याचं प्रमाण नाहीये, त्याला कधी वरच्याचा बुलावा येईल ते आपण सांगू शकत नाही. हे सकाळीच व्हिडिओ बघितलेला. म्हणजे आपण जास्त अन्न खातोय जेवढ्याची आपल्याला गरजही नाही. आधीची माणसांना होती तेवढी गरज, ते कष्टाचं काम करत होते, पण आता एवढी गरज नाहीये. हे जास्त अन्न खातोय त्याच्यामुळं टॉक्सिन जे काही पचन होत नाही ते मग टॉक्सिनच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये राहतं. त्याच्यानंतर आपल्याला अजिबात आवडत नाही हालचाल करायला. आपल्याला वाटतं की कशाला मी हालचाल केली पाहिजे. हे शरीर, पण हे शरीर मला सांगा आज 2023 चालू आहे. 2123 ला आपण इथं असू का? कोणीतरी असू का? कोणीच नसणार. आपल्याला एक लिमिटेड टाइम दिलेला आहे. 100 वर्षच आपल्याला जगायचंय. टाटा बाय बाय करून इथून निघून जायचंय. ही पृथ्वी तर असणार आहे, ठीक आहे. मग हा जो टाइम दिलाय त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगेल. एक गाडी आहे, काय? एक गाडी आहे आपल्या समोर आहे. ती गाडी आहे ना, आपण काय करतो सकाळी उठतो, आपल्याला इथनं गाडी मसोडवरनं सातारला न्यायची, ठीक आहे. तर माणसं काय करतात, एक माणूस आहे तो उठतो आणि ढकलत ती गाडी सातारला पोचवतो. पण त्याला जर कोणी सांगितलं अरे ती गाडी आहे त्यात तू बस आणि चालव, तू सातारला पोचशील, तर ती गाडी आनंदात पण जाईल. म्हणजे त्याला स्वतःला पण आनंद होईल आणि व्यवस्थित जाईल पण, त्याचा प्रवासही सुखकर होईल. मग ती जी गाडी आहे ना ते आपलं शरीर आहे. त्या शरीराला आपण काय करतो माहितीये, सकाळी जबरदस्ती उठवतो, बाथरूम मध्ये नेतो, आंघोळ घालतो, नाश्ता करतो, हे करतो ते करतो, परत कुठेतरी नेतो आपल्या कामावर, तिथनं वैतागून आपण घरी येतो आणि झोपून जातो. पण ती गाडी आपल्याला देवाने वापरायला दिलेली आहे. असं आहे का मेल्यानंतर की बाबा आपण एकदा शरीर सोडून गेलो म्हणजे गेलो? नाही, पुढे पण आहे भरपूर काय. पण हे जे आपल्याला टाइम पिरियड दिलाय 100 वर्षाचा, आता तर झाली, आता तर माझी आज 26 झाली कंप्लीट. मग उरलेला जो आहे टाइम तो आपण एक एन्जॉयमेंट मध्ये जगू शकतो. हे शरीर जे आहे ना देवाने आपल्याला दिलेली एक मौल्यवान संधी आहे. का आपण कुत्रा नाही झालो, का आपण गाढव नाही झालो, का आपण आजूबाजूचे दुसरे प्राणी पक्षी झाडं झालो नाही? मग हे शरीर आपल्याला दिले त्याचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे. जर एखादी गाडी आपल्याला मित्राने दिलेली आहे की घे मी नवीन गाडी आणले, तुला काय तर तुझं काम करायचं ते कर, तर त्याचा आपण वापर करू की दारासमोर लावून ठेवू माझ्या मित्राने मला गाडी दिली म्हणून?
वापर करणारच ना, आपली कामं करणार. मग तसंच हे शरीर आपल्याला देवाने दिलेली एक संपत्ती आहे, मग त्याचा आपण पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. हे असं हालचाल, हे हात हलतायत, आपण हलवू शकतोय तर हलवले पाहिजे, पाय हलतायत तर हलवले पाहिजे. पण आपण अजिबात कधी रिमोट घेतोय आणि टीव्ही बघायला सुरुवात करते, कधी झोपून बघतोय, म्हणजे इतका आपण कंटाळा करतोय हालचाल न करण्याचा, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात पचन व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे टॉक्सिन्स जमतात. हे तर सगळ्यात बेस्ट आहे. आता विचारूच नका की आपण किती विचार करतोय. विचार तर एक सर्वे झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण दिवसभरामध्ये आहे ना 136 पूर्ण न्यूजपेपर तयार होतील एवढी माहिती दिवसभरात आपल्या डोक्यात येत असते, जात असते, येत असते, जात असते, आणि प्रत्येक 2 सेकंदाला आपण निर्णय घेऊन रिकामे होत असतो. दिवसभरामध्ये 36,000 निर्णय घेत असतो आपण. एक्झाम्पलच सांगायचं झालं तर साडीच्या दुकानात गेलं किंवा कुठला ड्रेस घ्यायला गेलं तर आपण किती विचार करतो, हा घेऊ का, तो घेऊ का, दुसऱ्यांदा दाखवलं अरे हा नवीन आहे, इतका विचार आपण ह्या डोक्यात करतो ना. तर एवढा विचार जर तो पॉझिटिव्ह असेल तर ठीक, पण जेव्हा निगेटिव्ह विचार आपण करतो, जेव्हा थोडक्यात आपल्याला ताप आलाय, मला ताप आलाय, मला ताप आलाय, मला इतक्या वेळा ते बोलतो आपण की ते ब्रह्मांडामध्ये एक शक्ती असते, ती नेहमी ऐकत असते, ती तिथनं वर तथास्तु करते. जेवढा आपण बोलू ना मला बरं नाही, मला बरं नाही, ते खरंच आपल्याला बरं नाही वाटल्यासारखं होतं. हा सगळा माइंडचा गेम. तर नकारात्मक विचार जेवढा आपण करू ना, का तर आपल्या शरीरात जी प्राणशक्ती आहे तिला तेवढाच टाइम लागतो नकारात्मक विचार पण सहन करायला. म्हणून बघा डॉक्टर कुठल्याही आजारासाठी गेले का म्हणतात स्ट्रेस घेऊ नका, तणाव घेऊ नका. तुम्ही जेवढं तुमचं माइंड फ्री ठेवचाल तेवढं तुमची जी शक्ती आतमध्ये आहे तिला तुमचं अन्नपचन करायला टाइम भेटतो. नाही तर आपण विचारात जर गुंतलो तर त्या विचारच पूर्ण करायला त्या शरीराला टाइम जातो आणि मग अन्नपचन होत नाही. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम चालू होतात. मग सगळ्यात मोठा डॉक्टर, आता कोणीही आजारी पडलं की आपल्याला काय म्हणतात, सर्दी खोकला जरी झाला का डॉक्टरकडे गेला का, डॉक्टरकडे गेला का किंवा डॉक्टरकडे जा, सगळेजण सजेस्ट करतात. पण कुठला डॉक्टर आहे की तो तुम्हाला सांगेल की बाबा की ह्या गोळ्या नको घेऊ, तू आपली ही पथ्य वगैरे पाळ, तू काळजी घे स्वतःची, तुला काही गोळ्यांची गरज नाही. कोणीच नाही. कधी एकदा आपण पण पेशंट बनून जातोय आणि कधी एकदा तो 300-400 रुपये आपल्याकडनं घेतोय आणि त्याचं मेडिकलवाल्याचं सगळ्यांनी आणि सगळ्यामध्ये आपल्या शरीराचं आपण हाल करून सोडतोय. आपण एवढं केमिकल गोळ्या टाकतोय त्या शरीरामध्ये, आपल्याला वाटतं गोळ्या खाल्ल्या बरं वाटलं, पण त्याने आजार नाहीसा होत नाही. जेव्हा आपण गोळी खातो तेव्हा तो आजार तिथं दाबून ठेवला जातो आणि जेव्हा अचानक भडकाव होतो, किडनी फेल हो, कुठं काय हो, कुठं हार्ट अटॅक ये, हे काय उगाच नाही होत. लहान झाडापासून मोठं, लहान रोपापासूनच झाड मोठं झालेलं असतं. मग जेव्हा आपण सुरुवातीलाच आपण काळजी घेतली तर हे मोठे मोठे जे उपद्व्याप आहेत ते आपल्या आयुष्यात येणार नाहीत जर व्यवस्थित आपण काळजी घेतली तर. जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर आहे कोण? तो आपल्या आतमध्येच आहे. प्राणशक्ती आपल्या आतमध्ये कोणीतरी आहे. रक्त जे आपण अन्न खातोय त्याचं रक्त करतोय आहे. विश्वास का सगळं सायन्स तर आहेच, पण तरी पण आपल्या आतमध्येच एक शक्ती आहे जी शरीराचे सगळे प्रॉब्लेम हील करते. आपल्याला खरचटलं का लगेच कसं बरं होतं? काहीतरी आहे आतमध्ये हिलिंग पॉवर जी आपल्याला हील करते. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे तर ती प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये आहे, पण आपण इतकं सतत खातोय तर त्याच्यामुळे ती प्राणशक्तीला ना वेळच भेटत नाही आपलं अन्न पचन करण्यासाठी. आणि ही प्राणशक्ती आपल्या शरीरात आहे. तर त्याच्यानंतर मग आपण सवयी काय, आपल्या 2 सवयी आपण लावल्या ना हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. वजन वाढणं किंवा पिंपल्स येणं, हे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात. फक्त 2च सवयी आपण लावायच्या की रात्रीचं जेवण लवकर करायचं आणि सकाळी सुरुवात आहे ना ज्यूसने करायची. ज्यूस कशाचा? एक भाजी घ्यायची, एक बीट घ्यायचं, एक फळ घ्यायचं आणि त्याचा ज्यूस करून प्यायचा. तर हे रात्रीचं जेवण लवकर का करायचं? आपण रात्री 9-10 ला जेवतो आणि जेवलं का लगेच बेडवर जातो. आपल्याला सगळेजण सांगतात की लवकर जेवायचं, पण आपण ते करत नाही. का तर पुढे काय होतं ते आपल्याला माहित नाही. आपण फक्त तोंडापुरता विचार करतो, पण इथनं पुढे काय प्रक्रिया होते ते डॉक्टरांनाच माहित आहे किंवा आपण अभ्यास करत नाही ह्याचा. जेव्हा आपण अन्न तोंडात घालतो ना ते पूर्ण पचन होण्यासाठी 7 ते 8 तास कमीत कमी लागतात. ते पण आपण कुठल्या प्रकारचं अन्न खातोय ह्याच्यावर. जर तुम्ही भाज्या फळं खाल्ली तर 3 तासात पचन होतं. जर तुम्ही भाज्या खाल्ल्या तर 6 तास लागतात आणि जर तुम्ही तळलेलं वगैरे खाल्लं तर ते पचायला 18 ते 20 तास जातात. मग आपण फक्त इथपर्यंत विचार करतो आणि पुढचं काय, एवढा टाइम तर जातो,
मग ते उरलेलं अन्न पचन नाही झालं की मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. मग रात्रीचं जेवण फक्त सकाळी लवकर करायचं, जे खायचं ते खावं. पण मोठे मोठे जे ऍक्टर आहेत ते परत मोठे खेळाडू आहेत त्यांचे व्हिडिओज पण बघितले, सगळेजण जे काही सक्सेसफुल झालेले आहेत त्यांचा सगळ्यात बेस्ट नियम आहे की ते 7 नंतर जेवत नाही. जे काही त्यांचं जेवण असेल ते 7च्या अगोदर करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीराला आणखी टाइम भेटतो. ते अन्न पचन झाल्यानंतर ते परत त्यांना टाइम भेटतो आपलं शरीर हील करण्यासाठी, जे काही प्रॉब्लेम आहेत ते हील करण्यासाठी त्यांना टाइम भेटतो आपल्या प्राणशक्तीला. आणि त्याच्यानंतर सकाळची सुरुवात जर ज्यूसने केली, आपण सकाळी उठल्या उठल्या नाश्ता डायरेक्ट खातो, पण आपली स्किन मग डिहायड्रेटेड कशामुळे होते, सुकी सुकी का पडते, त्वचा त्याच्यामुळेच पडते की आपल्या शरीरामध्ये पाणी नाही. डॉक्टर आपल्याला म्हणतात मस्त पाणी प्या पाणी प्या, पण आपण दुर्लक्ष करतो. मग हेच पुढे जाऊन आपल्याला भरपूर त्रास होतो. मग त्याच्यामुळे ह्या 2 सवयी लावून बघा तुम्ही. आणि दुसरं नैसर्गिक अन्नपदार्थ. निसर्गाने आपल्याला इतक्या छान छान गोष्टी दिलेल्या आहेत खायला, पण आपण निसर्गाने दिलेलं अन्न सोडतोय आणि नाही त्या अन्नाच्या मागे पडतोय. का तर फक्त टेस्टसाठी, फक्त आपल्याला चव काय आहे ते पण तुम्हाला सांगेल, त्याच्यावरही आपल्याला कंट्रोल मिळवता येतो. पण आपण निर्णय घेणं, आज आपल्याला बदलायचं नाहीये, फक्त आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे की मी माझ्या आरोग्याच्या दिशेने एक पाऊल टाकणार. आणि सगळ्या सवयी आपल्याला लगेच नाही बंद करायच्या, पण हळूहळू एक जाणीव मनात ठेवायची की ह्यातनं तुम्हाला काही लगेच तुम्ही चेंज नाही होणार. केव्हा एका मिनिटामध्ये आपलं आयुष्य बदलत नाही, पण एका मिनिटाचा आपला जो निर्णय असतो ना तो आपलं आयुष्य बदलून टाकतो. विचार करा, आता ह्यांचं लग्न नाही झालं, ज्यांचं लग्न झाले त्यांनी एका क्षणासाठीच आपण निर्णय घेतलेला की मला लग्न करायचंय. एक निर्णय, त्याचा परिणाम काय झालाय, परिणाम इतक्या दिवसांनी जे झालाय तर तुम्ही बघा. तर त्याचप्रमाणे आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे की मला आरोग्य माझं चांगलं ठेवायचं, त्याच्यासाठी मी एक पाऊल उचलू शकतो. आणि हळूहळू आयुष्यात आपल्याला बदल 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 करत जायचंय, ते पण जाणीव घेऊन. असं नाही की आजपासून मी बंद, पूनमने सांगितलं आजपासून मी बंद करणार नैसर्गिकच खाणार, नाही, मनापासून करायचंय आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी पण येते आणि उत्साहाने आपण त्यात पुढे जातो. नाही तर जबरदस्ती जी गोष्ट आपण करतो ना ती टिकून राहत नाही. तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं, मी 2 दिवस केले, 3ऱ्या दिवशी जैसे थे. मग त्याच्यासाठी ना आपल्याला आतून बदल करायचा आणि हळूहळू बदल करायचा. निसर्गाने आपल्याला किती छान वेगवेगळ्या चवी दिलेल्या आहेत, पण आपल्याला वाटतं की तेलामुळे जेवणाला चव येते. तेल नुसतं असं टेस्ट करून बघायचं, तेलात काहीच चव नाही, पण आपण ते टाकतो आपल्या शरीरामध्ये. जे काही हार्टचे पेशंट वगैरे असतात त्यांना पूर्णपणे तेल बंद करायला सांगितलेलं असं. नॉनव्हेज खाऊ नका. मुळात एक मी असं नाही सांगत, पण तुम्ही एक विचार करा, नॉनव्हेजनी असं काहीच नाही की आपल्याला वाटतं की नॉनव्हेजनी मला ताकद येते, शक्ती येते, कॅल्शियम भेटतं, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला कॅल्शियमसाठी सगळ्यात मोठा स्रोत आहे दूध. दूध पिलं पाहिजे म्हणजे आपली हाडं बळकट होतात असं आपण म्हणतो. तर दूध कुणाकडनं येतं, गाईकडनं, म्हशीकडनं, गाईकडनं येतं, शेळीकडनं, ठीक आहे. मग ती काय खाते, वनस्पती खाते, गवत खाते, ठीक आहे. त्याच्यातनं तिला कॅल्शियम भेटतं आणि तिने जे दूध दिलं त्यातनं आपण कॅल्शियम घेतो. मग निसर्गाने आपल्याला हिरवा भाजीपाला एवढा ऑलरेडी दिलेला आहे, मग एवढी प्रोसेस करायची काय गरज आहे. तर ह्या गोष्टी निसर्गाने आपल्याला भाज्यांमध्ये सगळं दिलेलं. आपल्याला वाटतं की आपण जर नॉनव्हेज खाल्लं तर आपल्याला भरपूर ताकद येते, आपल्याला युद्ध तर करायला जायचंच नाही. आणि मला सांगा, हत्ती मोठा आहे का सिंह मोठा आहे? हत्ती मोठा आहे, सिंह नाही, सिंह छोटा आहे, हत्ती मोठा आहे, ठीक आहे. मग हत्ती काय खातो, नॉनव्हेज खातो, व्हेज खातो. मग व्हेज खाऊन जर त्याला एवढी ताकद येत असेल, आपल्याला हत्ती एवढ्या ताकदीची तर गरज नाहीये. आणि हे जे नॉनव्हेज आहे, विचार करा, आधी तरी चांगलं होतं, देशी वगैरे भेटत होतं, पण आता जर 20 दिवसामध्ये जर त्या अंड्यातून मोठं पिल्लू जर कोंबडी होत असेल, तर एवढं सगळं माणसाने इंजेक्शन देऊन हे सगळं, ते काय नैसर्गिक आहे, इंजेक्शन देऊन सगळं ते तयार करून. मग समजा मग मुलींना भरपूर प्रॉब्लेम होत आहेत. आता ज्या लहानपणापासून ज्यांना भरपूर आवडतं नॉनव्हेज ते खात असतात, पुढे जाऊन त्यांना भरपूर प्रॉब्लेम येतात. आणि आता खूप केसेस पण येतात, थायरॉइड म्हणा, PCOD म्हणा, असे खूप प्रॉब्लेम येतात. तर नॉनव्हेज असं पण एवढं गरजेचं नाहीये, आपण खायचंय आता, आपली लगेच आज बंद करायचं नाहीये, पण एक डोक्यात विचार ठेवायचा आहे की ह्यातून मला चेंज काहीतरी घडवून आणायचंय. हे माझ्यासाठी शरीरासाठी घातक नाही, देवाने आपल्याला हे आपल्यासाठी हे बनवलेलं नाही. भगवद्गीतेमध्ये वाक्य लिहिलेलं आहे, मला फक्त माझ्यापर्यंत जे ज्ञान आले
ते मला जस्ट तुम्हाला शेअर करायचं. मी इथं तुम्हाला कुणालाच काही शिकवत नाहीये. मला वाटतं की ह्याचा परिणाम माझ्यावर झालेला आहे, तुमच्यावरही होऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला सांगते. भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं वाक्य आहे की जे प्राणी एकमेकांना मारतात त्यांना माफ आहे, पण आपण नुसतं आपल्या चवीसाठी ज्या काही मारतोय, आपण मारहाण करतोय किंवा हे जे काही करतोय ते चुकीचं आहे आणि त्याची परतफेड ही आपल्याला आहेच. ती लगेच नाही कळत, पण कालांतराने कळते. निसर्गाने आपल्याला इतक्या छान छान वस्तू बनवून ठेवलेल्या आहेत, त्याचा आपण उपभोग घ्यायला पाहिजे. फळं, वनस्पती, भाज्या ह्या आपल्यासाठी बनवलेल्या आहेत आणि त्यातूनच आपल्या शरीराला खूप चांगले जे पोषक घटक आहेत ते भेटत असतात. त्याच्यामुळे वेगळ्या कुठल्या अन्नाची आपल्याला इतकी काय करून खास गरज नसते. त्याच्यानंतर ह्याचे फायदे काय होते? जर एवढ्या जरी 3 गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात सुरुवात केल्या तरी तुमचे फायदे काय होते? तर तुमची त्वचा जी आहे, जे काही पिंपल्स येतात आपल्याला, ते क्लीन व्हायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर रात्रीची झोप, आपल्याला गाढ झोप लागेल. त्याच्यानंतर जर आपली गाढ झोप झाली तर उद्याचा दिवस आपल्याला एकदम एनर्जीने उठायला ताकद येते आणि उद्याचा दिवस आपण म्हणतो की कुठली नवीन सुरुवात करायची असेल मी उद्यापासून करेन, पण उद्याची सुरुवात आजपासून होत असते. जर तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे तर आज 7 वाजता जेवावं लागेल. जर उद्या उठून चांगली कामं करायची असेल तर आज तुम्हाला ते उद्याचं प्लॅनिंग करावं लागेल. तेव्हा जाऊन मग उद्या करेन ह्यापेक्षा उद्याची सुरुवात मी आजपासून करणार, हे जर ठरवलं तर तुमच्यात खूप बदल होतील. त्याच्यानंतर चरबी कमी होईल. जे एक्स्ट्रा फॅट वाढलेलं आहे, जे टॉक्सिन्स वाढले ते कमी व्हायला लागतील. ज्या चेहऱ्यावर रिंकल्स येतात, सुरकुत्या येतात, जे म्हातारपण, आपलं वय पण नाहीये पण आपलं एकदम स्किन अशी डल होते, ते कमी व्हायला लागेल. जे काही मोठे मोठे आजार, शुगर, बीपी, थायरॉइड, हे कुठलेही आजार असू द्या, थोडे का होईना पण रिव्हर्स व्हायला लागतील, कमी व्हायला लागतील. ह्या सवयी आपण आतमध्ये घेतल्या तर. त्याच्यानंतर आपल्या अवयवांना विशिष्ट विश्रांती भेटेल. की आता सध्याचं आपलं जे रुटीन आहे, सकाळी 9 वाजता जेवणं, दुपारी 2 वाजता जेवणं, संध्याकाळी व्यायाम तर काय करायचं नाही, संध्याकाळी जेवणं, परत उठणं, ह्याच्यात आपल्या अवयवांना आरामच भेटत नाहीये. आपण तर खाऊन रिकामी होतोय, पण जठर जे आहे सतत काम करत आहे. आधीची माणसं उपवास का करायचे? उपवास आत्ताचा आपण का करतो? आपण भीतीपोटी करतो. नाही, मी महालक्ष्मीचा उपवास करते, आता जर केला नाही तर देवी माझ्यावर रुसल. आधीची माणसं उपवास करण्यामागचं कारण काय होतं? शरीराला आराम भेटायचा. आणि आता आपण एकादशी करतो आणि दुप्पट खाशी. वेफर ना, उद्या एकादशी, आज वेफर, फराळ, बटाटा, रताळ, हे सगळं जसं काही वर्षाचा उपवास करायला लागले. तर त्याच्यासाठी मग उपवासाचं काय सायंटिफिक रिझन आहे की आपल्या शरीराला आराम भेटला पाहिजे, तेव्हा जाऊन त्याचा फायदा आपल्याला होईल. नाहीतर आज उपवास केला आणि दुसऱ्या दिवशी नाही, ते खाऊन दुसऱ्या दिवशी झाल्या उलट्या, काय तो उपवासाचा फायदा? मग हे जे करतो ना आपण, विचार करून का असं केलं असावं? तेव्हाच्या बायका एवढा उपवास, केवढा धष्टपुष्ट, माझ्या आईने किती उपवास केले ते, हाय का? उपवास करणार आता पण किती पण तिला सांगा पळायला, ती पळणार. तेवढी एनर्जी आपल्यामध्ये असते. तर उपवास करण्याचं कारण काय असतं ते समजून आपण उपवास करावा. त्याच्यानंतर आपल्या अवयवांना जर विश्रांती भेटली तर आपलं शरीर निरोगी राहणारच आहे. आणि सकाळी उठायला एनर्जी कुणी जबरदस्ती उठवायला लागणार नाही. तुम्ही ठरवले 5ला, तुम्ही 4ला उठून तयार होणार, का तर तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी असणार. आणि तुमचं मानसिक संतुलन असेल, ज्याच्यामुळे तुमचं मानसिक जर तुम्ही स्टेबल असतील तर तुम्ही काहीही करू शकता. एडिसनने बल्ब हा आता आपल्याला दिसतोय, पण त्याच्या बुद्धीमध्ये सगळ्यात आधी बल्ब विझलेला, त्याला ती कल्पना आलेली, तेव्हा जाऊन आपण प्रत्यक्षात बघतोय. थोडक्यातच समजा आपल्याला एखादं काहीतरी खायचंय, काहीतरी बनवून खायचंय. समजा मला गुलाबजामुन खायचे, कल्पना आली मला गुलाबजामुन खायचे, पण ते बनवल्याशिवाय खायला भेटणार आहे? कल्पनेतच. तर कल्पना जशी आपल्याला जितकं पण आपण विचार करू ना, त्या प्रत्यक्षात होऊ शकतात. आजचा हा कार्यक्रम मी घेते, इथं प्रत्यक्षात घेते, पण ह्याच्या आधी हा 2-2.5 महिने डोक्यात माझ्या हा कार्यक्रम चालू आहे. मग कल्पनेत जे आपण विचार करतो ते प्रत्यक्षात होतं, एवढी ताकद आपल्याकडे येते. तर ते कसं येतं? हे आपल्या शरीराची जर तुम्ही काळजी घेतली, आपलं जे आहे शरीर हे 4 लेवलवर आहे. हे शरीराची तुम्ही जर काळजी घेतली तर तुमची बुद्धी तेज व्हायला लागते. आणि ही बुद्धी, ह्याचा पण गेम, मेंदू आपला तो 2 पार्ट मध्ये विभागलेला आहे. एक लेफ्ट ब्रेन आहे, एक राईट ब्रेन आहे. हे तर ऐकलंय की जे डाव्या हाताने लिहितात खूप ते इंटेलिजंट असतात, ते काहीतरी वेगळी कलाकृती करत असतात. असं म्हटलं जातं की राईट ब्रेन म्हणजे उजवा मेंदू जो आहे ना, त्याच्यामध्ये सगळं इमॅजिनेशन असते. एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना पटेल असं, रात्री झोपल्यावरच का स्वप्न पडतात?
आहे पटण्यासारखं आहे? सकाळी जागेपणी का नाही स्वप्न पडत? का तर जेव्हा आपण झोपतो आपला डावा मेंदू पूर्णपणे शांत होतो तेव्हा उजवा मेंदू ऍक्टिव्ह होतो आणि उजव्या मेंदूमध्ये आपल्या इतकी ताकद आहे की त्याला सगळं माहिती आहे. आत्ताच नाही, मागच्या जन्मांचं पुढं काय होणार आहे सगळं त्याला माहिती आहे. एवढी ताकद. आपण म्हणतो हिप्नोटाईज केलं की काही केलं, ह्या ज्या कला आहेत, माइंड रीड करते, ह्या ज्या कला कशात नाही, ते उजव्या मेंदूची काम आहेत ती. मग जेव्हा आपण झोपतो रात्री तेव्हा आपली स्वप्न पडतात, म्हणजे आपण कल्पनेच्या विश्वामध्ये जाऊ शकतो. तर एवढी ताकद त्या आपल्या मेंदूमध्ये आहे. पण आपण शरीरालाच एवढं वाट लावून टाकले की ते मेंदूपर्यंत विचारच आपले जात नाही. जेव्हा आपण शरीर आपलं निरोगी होईल, सुदृढ होईल, तेव्हा आपण मेंदूपर्यंत विचार करू शकतो. तर हा लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, जेवढा आपण बौद्धिकरित्या जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला आधी सगळ्यात पहिला शरीराची काळजी घेणं आहे. आणि शरीराची काळजी घेतली का आपला मेंदू आहे ना काम करायला लागतो. नाही तर म्हणतात ना हे मंद आहे, हिला काही सुचत नाही, हिचं काय, का तर तिने शरीर मानसिकरित्या स्वतःला इतकं त्या एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवले ना, त्यामुळे तिचं मन विचारच कुठं पुढे जात नाही. एवढे अतिविचारात आपण गुंतून जातो. त्यामुळे मेंदू, तर मेंदूसाठी पण 2 पर्याय. मेंदू कसा आपण ऍक्टिव्ह करू शकतो? तर सगळ्यात पहिला, रात्रीची जी आपण गाढ झोप घेतो ना, आपल्याला देवाने विश्रांतीसाठी रात्रीचे काही तास दिलेले आहेत. कुणाची झोप 5 तासाची असते, कुणाची 6 तासाची असते, कुणाची 7, कुणाची 8. सायंटिफिकली सांगितलं 8 तास झोपलं पाहिजे, पण माझ्यासाठी मला 6 तास गरजेचे आहे. मग तुमचं तुम्ही ठरवायचा, स्वतःवर अभ्यास करायचा. प्रत्येक शरीर वेगवेगळं आहे. तुम्हाला वाटतंय की मी ताप आला मी पॅरासिटामॉल खाल्ली, पण तुला सूट झाली, दुसऱ्याला झोप येते, त्याचं काय? पॅरासिटामॉल खाऊन तुला सूट झाली ती, पण दुसऱ्याने खाल्ल्यावर दुसरीला झोप येते. काहीतरी शरीरामध्ये बदल आहे ना. सगळ्यांची बॉडी वेगळी आहे. तर तुम्ही विचार करा, स्वतःवर अभ्यास करा की मला किती तासाची झोप गरजेची आहे. तर त्यानुसार, आणि रात्री जर गाढ झोप आपल्याला पाहिजे असेल, आत्ताचं खूप वाईट अवस्था आहे की आपण मोबाईल घेऊन बघत बसतो. रात्रीचं काय होतं, जेव्हा आपण मोबाईल घेऊन बसतो ना तेव्हा आपल्या ब्रेन मधनं एक केमिकल रिलीज होतं. जेव्हा मोबाईल बघतो ना ते केमिकल रिलीज व्हायचं बंद होतं. त्याच्यामुळे रात्री झोप लागत नाही व्यवस्थित. जेव्हा आपण झोपणार असेल, 10 वाजता झोपणार असेल, 9 वाजता मोबाईल बंद करून साईडला ठेवायचा. खूप अवघड आहे, पण प्रयत्न करायला पाहिजे. जर नाही केला तर पुढे जाऊन मेंदूचे त्रास, डोळ्यांचे विकार, सगळे आजार आपली वाटच बघत आहेत. आत्ताचा जे काळ आहे तो आजारांचाच आहे पूर्ण. कोरोनापासून तर सगळे आजार आपल्याला येणारच आहेत. पण आपण काळजी घेतली पाहिजे. ह्या साध्या गोष्टी आहेत. रात्री 1 तास आधी टीव्ही, मोबाईल ह्या सगळ्या बंद, झोपण्याच्या अगोदर बंद करायचे. तुम्ही असं बघितलं की भरपूर वेळा की आपण 8-9 वाजेपर्यंत जरी झोपले तरी आपल्याला उठावंसं वाटत नाही, की जड होतं, डोकं जड. का तर शरीराचं आपल्याला माहिती आहे, मेंदूची पण कामं मेंदूकडे आहेत. जेव्हा आपण झोपतो, झोपायचं का असतं, जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा जी आपण दिवसभरात कामं केलेली असतात ती सगळी मेंदू काम करतो. एक तर ती ठेवायची जवळ का डिलीट करायची, जसं आपण मोबाईल मध्ये करतो ना, हे ठेवायचं सेव्ह करून का डिलीट करायचं, ठेवायचं का, ती कामं मेंदू करत असतो. दिवसभरात जी चित्र आपण बघितलेली असतात, जी माहिती बघा सहज येऊन गेलेली असते, आपण विसरून जातो, लक्षात नाही राहत. पण समजा एखाद्या गोष्टीला आपण हात लावलाय किंवा एखाद्या चित्र स्वरूपात आपण बघितलंय, ज्या गोष्टी त्या मेंदूमध्ये कायमस्वरूपी स्टोअर होतात. मग ते मेंदूचं काम असतं. मग आपण झोपण्याच्या अगोदर रील्स बघत गेलो तर मेंदूकडे किती काम पेंडिंग राहतं, की इतकी सगळी कामं. आपण झोपतो 5 तास, पण मेंदूकडे 10 तासाचं काम बाकी राहतं. मग ते कसं तो कव्हर करणार? त्याच्यामुळं आपण 1 तास आधी जेव्हा मोबाईल बंद करू तेव्हा जाऊन आपली झोप चांगली झाली का सकाळी पण फ्रीली एनर्जीने आपल्याला उठावंसं वाटतं. आणि त्याच्यानंतर सकाळी मग उठायला असं करावं लागत नाही. अलार्म आपण लावतो 4चा 5चा, पण तो उठून ठरवतो आपण की रात्री सकाळी मला लवकर उठायचं आहे, पण सकाळी उठल्यावर अलार्म बंद करणारे पण आपणच असतो. मग आपण ह्या सिच्युएशनला, ह्या परिस्थितीमध्ये असण्याचं कारण आजूबाजूची अजिबात परिस्थिती नाही. आपल्याला वाटतं की माझ्या आईवडिलांकडे पैसे नव्हते म्हणून मी चांगलं शिक्षण घेऊ शकले नाही, माझ्या आईवडिलांनी मला चांगलं शिकवलं नाही, किंवा आमची परिस्थिती चांगली नव्हती, आमच्याकडे पैसा नव्हता, हे नव्हतं ते नव्हतं. ही सगळी फालतूची कारणं आहेत. ह्याच्यावरूनच तुम्ही ठरवा की आपण स्वतःला मागे ठेवण्यासाठी आपण स्वतःच कारणीभूत आहेत. रात्रीचा अलार्म आपणच लावतो, दुसऱ्या दिवशी आपणच बंद करतो. त्याच्यामुळे आपली प्रगती होत नाही. का तर आपण ठरवतो, पण आपण
प्रॅक्टिकलमध्ये करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट भेटत नाही. आज जर मी 1 रुपया ठेवला तर उद्या जाऊन त्याचे 2 रुपये होण्याची मी शक्यता ठेवू शकते. पण मी आज 1 रुपया काय ठेवत नाही आणि म्हणते मला उद्या 500 रुपये भेटतील, 200 रुपये भेटतील, कसे भेटणार आहे? जर उद्या मला काय पाहिजे तर त्याच्यासाठी आज काम करणं गरजेचं आहे. मग हे जर आपल्याला आज काम करणं गरजेचं आहे तर आपण कसं, तर आपण रात्रीची व्यवस्थित झोप घेतली पाहिजे आणि जे ठरवतो ते आपण केलं पाहिजे, तेव्हा जाऊन सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. त्याच्यानंतर हे झालं आपल्या बुद्धीला आपल्याला पहिला शरीराला व्यवस्थित ठेवायचं, तर 7च्या अगोदर जेवायचं आणि सकाळी उठल्यावर लिक्विड काहीतरी घेऊन सुरुवात करायची, डायरेक्ट अन्नपदार्थ खायचे नाही. दुसऱ्यांदा बुद्धी आपली व्यवस्थित ठेवायची, तर रात्री झोपण्याच्या 1 तास आधी जे काही मोबाईल टीव्ही आहे बंद करून ठेवायचा आणि सकाळी लवकर उठायचं. सकाळी जेव्हा तुम्ही लवकर उठणार, सकाळी सगळी शांतता असते, त्यामुळे मेंदू तुमचा इतका ऍक्टिव्ह होतो की भरपूर आहे. तुम्ही युट्यूबला पण बघा, सगळीकडे बघा, ज्या लोकांना आयुष्यात जे काहीतरी करतात ना त्यांनी बघायचं ते सकाळी लवकर उठतात. का तर सकाळचा हा ब्रह्ममुहूर्त का असतो ब्रह्ममुहूर्त, का तर त्यावेळी ती एनर्जी एवढी पॉझिटिव्ह असते ना की त्याच्यामुळे आपण जे काही विचार करतो ना, आणि ह्या आयडियाज पण जेव्हा तुम्ही सकाळी, तुम्ही पण शाळेत जाताय, जर तुम्हाला विशेष आयडिया अशा पाहिजे असतील ना, एकदा ट्राय करून बघायचं. सकाळी उठायचं, बघा वेगवेगळ्या आयडिया आपल्या डोक्यामध्ये येत जातात. का तर सकाळी गर्दी नसते, कुणाचं काही टेन्शन नसतं, कोणा आपल्याला त्रास द्यायला येत नाही, आपण एकदम रिलॅक्स असतो, कुणाची कटकट नसते, काही नसतं. त्याच्यामुळे जेवढं सकाळी लवकर उठणार ना तेवढं तुमचं बुद्धी तेज होणार. त्याच्यानंतर इथं आली मनाची गोष्ट. आता जर आपलं शरीर ठीक असेल, बुद्धी नीट काम करत असेल, पण समजा आपलं मनच जर खाली खाली असेल तर काय फायदा त्याचा? मला एकटं वाटतंय, मला करमत नाहीये, काय माहिती काय, माझं मनच लागत नाहीये. हे होतं कशामुळं होतं? तर ह्याच्यासाठी पण, का तर हे मनामुळं होतं. पहिला तर मन हा अवयव कुठे आहे हे आपल्याला माहित नाही. हार्टचं चिन्ह दिले, का तर हृदय आपलं सगळ्यात महत्वाचं ऑर्गन आहे म्हणून हृदयाचं चिन्ह दिले. मग हे मन कशामुळे असं होतं? तर सगळ्यात पहिला नात्यांमुळे. हे मनाचं जे आहे ते भावनेशी निगडित आहे सगळं. ज्या काही आपल्या भावना आहेत, राग म्हणा, द्वेष म्हणा, प्रेम म्हणा, हे जे काही आहे ते मनाशी संबंधित आहे. तर हे जे कशामुळे होतं की समजा आयुष्यामध्ये आपण अशी खूप नाती असतात आपल्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये, अशी खूप नाती आपल्या समोर आली ज्याच्याशी आपण चांगलं बोलत होतो, पण अचानक काहीतरी भांडण झालं, काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी बोलणं सोडून दिलं आणि आपल्याला वाटतं की आपण बोलत नाही, काय फरक पडतोय, आपण नॉर्मल आहोत. पण कळत न कळत आपल्या मेंदूमध्ये त्याचे इतके विचार चालत असताना, आणि स्वतःचाच अभ्यास स्वतःशी करायचा. ज्याच्याशी आपण बोलत नाही ना बाहेर, आतमध्ये त्याच्याशी इतकी चर्चा करत असतं ना, त्याला मी असं बोलेल, त्याला मी तसं करेल, त्याने तसं करू देस, मी त्याला हे समजेल, इतकी चर्चा करतो ना, ह्याच्यामध्ये आपली आतली सगळी एनर्जी जाते. मग जर त्यातच सगळी एनर्जी गेली तर आपली बुद्धी कशी तेज होणार, आपले शरीर कसे व्यवस्थित राहणार? मग जे काही आहेत आजच मनापासून जे काही आहे डोळे बंद करायचे आणि ज्यांच्याशी तुम्ही बोलत नाही, काय नाही, असे कोणी असतील जे काही समोर येतील ना, त्यांना आतनं माफ करून टाकायचं. जा, मी तुला माफ केलं, तू बी काय याद करेल, असं करून मनातनं पूर्णपणे त्यांना माफ करून टाकायचं. त्यांचा विचारच पूर्णपणे सोडून द्यायचा. जेवढा तुम्ही इतरांचा विचार करणं थांबवसाल तेवढा तुम्ही स्वतःचा विचार करू शकते. त्याच्यानंतर आपल्याला वाटतं मी समजून घेते, हे आपल्याला वाटतं नुसतं मी समजून घेते. समजून घेण्यापूर्वी आधी मला समजलं हे म्हणण्यापूर्वी समजून घ्या. एखाद्याशी जर आपलं भांडण झालंय तर ते मला समजलंय, मला माहित आहे त्याला तसंच बोलायचं होतं, मला माहित आहे तिला तसंच बोलायचं, ती कधी समजतच नाही. हा विचार करण्यापेक्षा पहिला समजून घ्या. आपल्याला वाटतंय की मला समजलंय, पण असं नसतं. प्रत्येक जण येणारा कुठल्या भावनेनं, जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मुलगा रडत रडत येतो, तो पडलाय म्हणून येतो रडत रडत, किंवा म्हणतो की मला त्यांनी मारलं म्हणून मी रडतोय. मग आपण त्याचं समजून घेण्याच्या अगोदर आपण ज्याच्याशी भांडणं झालंय त्याच्याशी भांडायला जातो. अरे पण त्यांच्या दोघांचं काय झालं, त्याला कशाचं वाईट वाटलं, तो का रडतोय, हे आपण विचारपूस पहिला केली पाहिजे. जेव्हा आपण प्रश्न विचारू तेव्हा जाऊन आपल्याला उत्तर भेटतील. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण समजून घ्यायला लागू तेव्हा नाती चांगली होतील, आणि नाती चांगली झाली की आपोआप आपलं मन आनंदी राहायला लागेल. त्याच्यामुळे मला समजले म्हणण्यापेक्षा आधी मी समजून घेते, प्रयत्न करा. त्या ठिकाणी व्यक्तीला, त्या ठिकाणी स्वतःला ठेवा, आणि तेव्हा जाऊन आपल्याला समजेल की आपण खरंच समजून घेतोय म्हणून.
आणि विनाकारण कुणाला सल्ला द्यायचा नाही. चहा पिऊ नको, शरीरासाठी चांगला नाहीये. ते सांगण्या अगोदर आपण चहा प्यायचा बंद केलाय का हे ठरवायचं असतं. तुकारामांनी एकदा एक आजी एका मुलाला घेऊन गेली तुकारामाकडे. तू काय बघ ना, माझं बाळ लय गुळ खाते. मग तुकाराम महाराज म्हणले की आजीबाई तू जा, 15 दिवसांनी ये. तर 15 दिवसांनी ती आजीबाई जाते परत बाळाला घेऊन. म्हणजे तू काय बघ माझं बाळ अजून गुळ खाते. तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणतात, बाळा गुळ खाऊ नको हा, गुळ शरीरासाठी घातक असतो. त्या आजीबाई म्हणते, तुला जर एवढंच सांगायचं होतं तर आधी सांगायचं ना, आता एवढं 15 दिवस का घालवले. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की अगं आजीबाई तुला काय सांगू, मीच गुळ लय खात होतो. मग जेव्हा मी माझा गुळ बंद केला तेव्हा जाऊन मी त्याला सांगतोय. मग सल्ला आपण देतोय तर हा इथं सल्ला देणाऱ्याची कुणाचीच कमी नाहीये. म्हणून विनाकारण सल्ला नका देऊ. त्याला कशाची गरज आहे, तो आलाय ना सांत्वनासाठी, तर आपण थोडं सांत्वन त्याला समजवावं थोडंसं. पण कुठला सल्ला देऊ नये, तू असंच कर, तू तसंच कर, असं करू नये. ह्याच्याने आपली नाती बिघडत नाहीत, आपली नाती चांगली राहतात. आणि नाती चांगली राहिली की आपलं मनही शांत राहतं. आता आत्मशक्ती, मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की आपल्या आतमध्ये काहीतरी शक्ती आहे, काहीतरी शक्ती आहे जी आपण म्हणजे आपला उगाचा जन्म झालेला नाहीये. आपल्याला देवाला काही जन्म द्यायला आपण माणूसच फक्त एवढंच होतं का देवाला द्यायला पक्षी आहे, झाड आहेत, प्राणी आहेत, सगळं आहे, पण आपल्याला माणूस म्हणूनच का जन्माला घातला असा. तर आपल्या आतमध्ये काहीतरी शक्ती आहे. आणि ही आत्मा, त्याला म्हणतो आपण आत्मा. आत्मा म्हणलं की भूत म्हणून घाबरतो, तर भूत नाहीये, तो आत्मा असतो, प्रत्येकामध्ये असतो. शास्त्रज्ञांनी पण प्रयत्न केला आत्म्याचा शोध लावण्याचा, पण शोध लागू शकत नाही. का तर त्याची साईज इतकी लहान आहे ना. जेव्हा आपल्या केसाचे, हे भगवद्गीतेमध्ये लिहिलेले आहे, केसाचे 100 तुकडे करायचे टोकाचे, आणि त्या 100 तुकड्याचे जेव्हा अजून 100 तुकडे करणार ना, जेवढा लहान पीस होईल तेवढा लहान आपला आत्मा आहे. मग हा आत्मा आपल्याला माहित नाही, एवढा जर लहान आहे, दिसू शकत नाही, काही नाही, पण तो आहे. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तो आत्मा निघून जातो, तेव्हा ती डेड बॉडी होते. मग तो आत्मा जर, हे बघा, आपल्याला एखादी गोष्ट वाईट वाटते किंवा चुकीचं आपण काम करतो, मग ती ज्या व्यक्तीला वाटते ना, आतमधनं ज्याला वाटते ना की हे काहीतरी वाईट होतं, आपण म्हणतो माझ्या मनाला वाईट वाटलं, पण मनाच्या पलीकडे जो असतो, ज्याला वाईट वाटतं, तो असतो आत्मा. जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा जाऊन जे सुखी होतं ना, तो असतो आत्मा. मग ही आत्मशक्ती आपल्यातली स्वतःलाच ओळखायची असते. मग ते तुम्ही कसं ओळखू शकता, त्याच्यासाठी आपण ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपला धर्म काय, आपलं उद्देश काय, आपण काय करतोय ज्याच्यामध्ये इतरांना. प्रत्येक जण इथे जन्माला आलाय, तो कुणा एकट्यासाठी आलेला नाहीये, तो सेवेसाठीच आलेला आहे. कुणाची नाही, कुणाची सेवा करायलाच आलेला आहे. जर आपण मुलगी असो, आई वडिलांची, म्हणजे आपल्या परिवारातली सेवा. जर एक स्त्री असेल तर आपल्या सासरची, माहेरची सेवा. कोणी ना कोणी कोणाची तरी सेवा करतच आहे. मग जबरदस्ती करण्यापेक्षा जर मनापासून जर ते केलं तर त्याचं आपल्याला फळ प्राप्त होऊ शकतं. तर हे कसं होणार, तर स्वधर्म. आता मी एक मुलगी आहे, माझं कर्तव्य काय आहे, मी योग्य अभ्यास केला पाहिजे, चांगले मार्क मिळवणं, हे माझं स्वधर्म आहे, माझा धर्म आहे तो, मी ते केलं पाहिजे. एका मुलीचं कर्तव्य मी पार पाडलं पाहिजे. मी एक जर स्त्री आहे तर माझ्या कुटुंबाची मी काळजी घेतली पाहिजे, हा स्वधर्म आहे. जेव्हा आपला स्वधर्म आपण ओळखू आणि त्याच्याबरोबरच आपल्याला काय आवडतं, संसार तर करायचाच आहे, पण सोबत आपल्या आतमधलं बालपण आपल्याला जिवंत ठेवायचं आहे. आपण एका टाइम पिरियड मध्ये येतो आणि आपण आपलं बालपण विसरून जातो. लहान मुलं काय इतकी समाधानी असतात. आपण जर एखाद्या लहान बाळाला जरी घेतलं तरी पण आपण मन प्रसन्न होऊन जातं. का, त्याच्यामध्ये ती इतकी एनर्जी असते. ती एनर्जी आपल्यामध्ये पण होती. पण आता काय झालं, आपण थोडे थोडे मोठे व्हायला लागलो ना, मग मोठे झाले तर आपली बुद्धी वाढायला लागली, मग त्याच्याबरोबर निगेटिव्ह गोष्टी यायला लागल्या सोबत, आणि त्याच्यामुळे आपण आपलं बालपण हरवून टाकलं. आणि जसं बालपण लांब गेलं तसं आपण सिरियस झाले आणि सगळे प्रॉब्लेम वाढायला लागले. मग आपल्या आतमधलं बालपण जिवंत ठेवण्यासाठी काय करायचं, तर आपल्याला जे काम आवडतं ते आपण केलं पाहिजे. दिवसभरात 5 मिनिटं तरी स्वतःसाठी आवडतं काम केलं पाहिजे. जेव्हा आपण ते करू म्हणजे आपल्या आयुष्याचा उद्देश सिद्ध होईल. देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी उद्देश ठेवून जन्माला घातलेला आहे. मग ते उद्देश तुम्हाला कसा सापडणार, जेव्हा तुम्ही शांत बसतील. सगळ्यात बेस्ट मेडिटेशन काय असतं हे पण 5 मिनिटासाठी मी तुम्हाला ते
जाणीव करून देणार आहे. जेव्हा तुम्ही हे करतील तेव्हा जाऊन तुम्हाला आतमधनं ज्ञान व्हायला लागेल की माझा जन्म का झालेला आहे, उगाचच नाही जन्म झालेला आहे. आणि हो, तुम्हाला पण हे सांगते, मला पण मी लहानपणी जसं एकतर सगळ्यात पहिला मी थोडीशी सगळ्यांनी जागं व्हा, थोडंसं झोप यायला लागली सगळ्यांना. एक बाळ असतं छोटंसं, एक म्हणजे जेव्हा ते बाळ पोटात असतं तेव्हा त्या बाळाला तिसरं बाळ आहे म्हणून त्या बाळाला आहे ना नको आपल्याला ह्या हेतूने प्रयत्न केला ह्या पृथ्वीवर न येऊन देण्यासाठी. पण तरी पण त्या आईचा तो एक अट्टहास होता की नाही, माझ्या बाळाला मी ह्या पृथ्वीवर आणणार. त्या आईच्या त्या एका उद्देशाने, त्या आई वडिलांच्या सपोर्टने त्या बाळाला ह्या पृथ्वी तलावर येण्याची संधी प्राप्त झाली. आणि जेव्हा ते बाळ जन्माला आलं तेव्हा आजूबाजूचं वातावरण इतकं प्रसन्न होऊन गेलं, कारण ते त्यांच्या घरातलं खूप सुरेख सुंदर बाळ होतं. आणि जेव्हा ते बाळ त्या आईने तिच्या हातात घेतलं, त्या आईचं सगळं दुःख, तिने असह्य वेदना सहन करून त्या बाळाला जन्माला घातलं, पण जसं त्या बाळाला तिने हातामध्ये घेतलं तिचं सगळं दुःख तिथं नाहीसं झालं. सगळं विसरून गेली. तिच्या आयुष्यात जे काही ताप होते, कष्ट होते, सगळं ती विसरून गेली. का तर माझ्या आयुष्यात एका छानशा परीने जन्म घेतलेला आहे ही भावना तिच्यामध्ये जागृत झाली. त्याच्यानंतर ते बाळही हळूहळू मोठं होत गेलं. वयाप्रमाणे, वेळेप्रमाणे वेगवेगळी माणसं त्याला लाभली. त्याच्यामुळे तिच्यावर व्यवस्थित हवे नको ते संस्कार झाले. चांगल्या संगतीमध्ये ते बाळ वाढायला लागलं. आता ते बाळ मोठं झालेलं असतं. ते बाळ जेव्हा 10वीत, मुलगी झालेली असते, ती मुलगी जेव्हा 10वीत जाते, एक छोटासा पिक्चर बघते, ती तानी पिक्चर बघते. त्यातून तिचं एक स्वप्न बनतं. तिला सतत एक प्रश्न सतावत असायचा की माझा जन्म का झाला असावा, माझा जन्म का झाला असावा. नॉर्मल संसार करायला तर मला जन्माला नाही घातलेला. सतत हा प्रश्न तिला त्रास द्यायचा. तेव्हा तिला वाटलं, जेव्हा तिने तो तानी पिक्चर बघितला तेव्हा तिला वाटलं की माझा जन्म माझ्या आई वडिलांची जी गरीब परिस्थिती आहे त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी झाला असावा. म्हणून त्याच्यासाठी ती प्रयत्न करायला लागते, भरपूर प्रयत्न करते. ती खूप प्रामाणिक असते मुलगी, इतका प्रयत्न करते. तिचं पण काहीतरी तिची परिस्थिती अशी होते, परिस्थितीनंतर तिचं ग्रॅज्युएशनही होतं आणि तेव्हा तिला लग्न करावं लागतं. लग्न करते पण ती तिचं ध्येय सोडत नाही. परिस्थिती सगळ्यांना येतात, प्रॉब्लेम सगळ्यांना येतात, पण ती तिचं ध्येय विसरत नाही. ती प्रयत्न करते, प्रामाणिक प्रयत्न करून तिला UPSC परीक्षा देऊन कलेक्टर व्हायचं असतं. ती एकदा परीक्षा देते, ती फेल होते. ती प्रयत्न करते की ठीक आहे, जाऊ दे, अपयश ही यशाची पहिली पायरी असेल. ती पुन्हा प्रयत्न करते. दुसऱ्या प्रयत्नातही ती फेल होते. तेव्हा जाऊन ती मुलगी विचार करते, अरे आपण एवढं प्रामाणिक प्रयत्न करूनही जर आपल्याला यश भेटत नाही नसेल तर आपण काय करावं, काय असं का असेल. तेव्हा ती मुलगी, तिला तिच्या मनामध्ये विचार येतो की हे जे आहे ते मी स्वतःसाठी ध्येय ठरवलेले आहे. ती मुलगी लहानपणापासून बैठकीला जात असते. तिचा पूर्णपणे विश्वास असतो, बैठकीची जे काही आहे सिस्टीम त्याच्यावर पूर्णपणे विश्वास असतो. ती जाते समोर, उपासनेच्या समोर जाते. तिथं जाऊन ती आत्मसमर्पण करते. ती जाते तिथं म्हणते, मी पूर्णपणे देवा तुला सरेंडर आहे. माझं आता हे आयुष्य माझं राहिलेलं नाहीये, हे तुझ्या हातात आहे. तुला जसं मला घडवायचं तसं तू घडव. मी पूर्णपणे तुला सरेंडर आहे. तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे. जेव्हा तिने आत्मसमर्पण केलं आणि मनापासून केलं, काही दिवसातच तिच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आल्या. तिच्या आयुष्यामध्ये हेल्थ कोचिंगचे कोर्स आले, तिच्या आयुष्यामध्ये टेरो रिडिंगचा कोर्स आला, तिच्या आयुष्यामध्ये चक्रा बॅलन्सिंगचा कोर्स आला. हे कोर्स तिने केले आणि त्याच्यानंतर तिला अचानक असं, जेव्हा ती मेडिटेशन करायला लागली तेव्हा अचानक तिला कल्पना आली की नाही, माझा जन्म माझ्या नुसतं स्वतःसाठी झालेला नाही, माझा जन्म माझ्या फॅमिलीसाठी झालेला नाही, तर माझा जन्म असं काहीतरी ह्या आपल्या समाजामध्ये योगदान देण्यासाठी झालेला आहे, जेणेकरून स्वतःचं भलं होईलच पण सोबतच त्या आजूबाजूच्या व्यक्तींचंही, ज्यांना गरज आहे त्यांचंही भलं होईल. तेव्हा तिला ते तिचं ध्येय सापडतं आणि जेव्हा ती आत्मसमर्पण करते तेव्हा तिला तिचं ध्येय स्पष्ट दिसतं. आणि ती आज, हा तिचा आजचा पहिला सेशन आहे. म्हणतात की माणसांचे 2 वेळा जन्म होतात. पहिल्यांदा जेव्हा ते पृथ्वी तलावर जन्माला येतं आईच्या गर्भातून, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्या व्यक्तीला समजतं की त्याचा जन्म का झालेला आहे. तर माझा पहिला जन्म 14 डिसेंबर 1997 ला झाला. आज माझा हा दुसरा जन्म आहे की मला कळालंय की माझा जन्म का झालेला आहे. माझा जन्म इतरांना मदत करण्यासाठी झालेला आहे. स्वतः ज्ञान घ्यायचं आणि ते वाटायचं.
फरक नाही पडत कुणाला, ज्याला फायदा होईल तो त्याचा फायदा करून घे. आणि ते दुसरं बाळ, ते लहान बाळ, ती मुलगी, ती दुसरी कुणी नाही, मी स्वतःच आहे. मी एक आज ठरवलंय की ती पण एका गोष्टीने इन्स्पायर झाली की जेव्हा एक जंगल आहे ते जळत असतं, तिथे वणवा लागलेला असतो, ते जळायला चालू झालेलं असतं, तेव्हा एक छोटीशी चिमणी येते. ती काय करते, बाजूला तलाव असतं, त्या तलावातून चोचीने पाणी आणते आणि त्या आगीवर टाकते, चोचीने आणते, आगीवर टाकते पाणी. तर आजूबाजूचे जे प्राणी आहेत ते तिला म्हणतात, अगं तू काय वेडी झालीस का ग, तू एवढीशी चिमणी आहेस, तू काय करू शकतेस, तू काय एवढं, ती आग थोडी ती विझणार आहे. तेव्हा ती चिमणी म्हणते ते महत्वाचं की मला माहित आहे माझ्या एकटीच्या ह्या पाणी आणून टाकण्याने आग विझणार नाहीये, आग तर विझणार नाहीये, पण कुठे ना कुठे हा इतिहास तर घडत आहे. जेव्हा पण हा इतिहास घडला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यामध्ये असेल. त्याचप्रमाणे रामायणामध्ये जो रावण आहे तो आपल्या देशाच्या बाहेर होता, श्रीलंकेमध्ये होता, लंकेमध्ये होता, आणि राम भारतात होता. द्वापार युगामध्ये पांडव आणि कौरव एका फॅमिलीत होते, एका घरात होते. पण आत्ताचं जे कलियुग चालू आहे ना, तिथं जे दुश्मन आहेत ते दुश्मन आजूबाजूला नाही आहेत, आपणच स्वतःचे दुश्मन झालेलो आहोत. का तर ठरवतो आपण एक आणि त्याला थांबवणारे हे आपण असतो. तर आपल्याच आतमध्ये हे जे काही प्रॉब्लेम तयार होत आहेत, जे आजारपण म्हणा, वाईट विचार म्हणा, की आपल्याला कळत नाही आपण कसा स्वतःचा वापर करून घेतला पाहिजे, आपण ह्या शरीराचा कसा वापर करून घेतला पाहिजे, आपल्याला कळत नाहीये. तर हे जे आहेत ते आपले दुश्मनच आहेत. मग जेव्हा हे जे युद्ध स्वतःशी युद्ध चालू आहे आता, मग त्या युद्धामध्ये जर आपल्याला विजयी व्हायचं असेल तर आपण एका प्रॉपर मार्गाने जाणं गरजेचं आहे. म्हणून हा माझा आजचा प्रयत्न आहे की आपल्यामध्ये इतकी अतोनात शक्ती आहे. आपण जेव्हा हिरो हिरोईन, मोठे ऍक्टर, क्रिकेटर वगैरे सगळेजण बघतो तेव्हा वाटतं, किंवा पंतप्रधान, खूप मोठे मोठे व्यक्ती बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की ते लोक होऊ शकतात, त्यांच्यात काहीतरी विशेष कला असेल. देवाने सगळ्यांना देताना सेम बुद्धी दिलेली आहे, देवाने सगळ्यांना देताना सेम भावना दिलेल्या आहेत, देवाने सगळ्या गोष्टी सगळ्यांना व्यवस्थित दिलेल्या आहेत. फक्त त्यालाच त्याचा फायदा होतो जो त्याचा फायदा करून घेतो. तर आपण असंच इतरांसारखं जायचंय की आपल्याला हा जन्म दिलेला आहे त्याचं सोनं करून सोडायचंय, हे आपल्या हातात आहे. म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आपण मरणार आहोत हे 100%, कोणच इथं म्हणू शकत नाही की मी मरणार नाही म्हणून, सगळेजण मरणार आहोत. पण हे जे टाइम आपल्याला दिलेला आहे, तर असं काय करू शकतो आपण जेणेकरून पुढे जाऊन आपलं नाव निघू शकतं. संत तुकाराम, शिवाजी महाराज, सगळे मोठे मोठे व्यक्ती ते आता नाही आहेत, किती वर्ष झाली, पण तरी पण त्यांचं नाव निघते. मग असं त्यांनी काय केलं, हे जे आपण देव वगैरे सगळं काही म्हणतो, सगळ्यांनी काय केलं, तर त्या सगळ्या शक्ती आपल्यामध्ये आहेत. प्रत्येकामध्ये देवाने आपला अंश सोडलेला आहे. आणि हो, आत्मसमर्पण केलं ना, देव स्वतःसारखं आपल्याला बनवून सोडतो. त्याच्यामुळे आत्मसमर्पण खूप महत्वाचं आहे. आणि आत्मसमर्पण केल्याशिवाय आपल्याला आपलं उद्देश सापडत नाही. हे आपल्या आयुष्यामध्ये ही जे वर दिसतंय ना, हे बंद झालंय का, ठीक आहे, वर इथे दिसत असेल तर बघा, माहित जर दिसत असेल तर बघा, एक निळी लाईन असते आणि एक हिरवी लाईन असते. काय असतं, जेव्हा बंद झाले, जेव्हा निळी लाईन आहे ना, ती आपण ठरवलेली असते. मी माझं 25 होईपर्यंत एज्युकेशन पूर्ण करणार, 20 पर्यंत एज्युकेशन पूर्ण करणार, 25 पर्यंत लग्न करणार, 30 पर्यंत घर, गाडी, बंगला सगळं करणार, हे आपण ठरवलेलं असतं. पण देवाने आपल्यासाठी खूप वेगळं टार्गेट ठेवलेलं असतं. जेव्हा आपण आत्मसमर्पण करू ना, तेव्हा जाऊन देवाने आपल्यासाठी जे टार्गेट ठेवलेलं आहे ना, ते टार्गेट आपल्याला दिसायला लागतं आणि त्या दिशेने आपली प्रगती इतकी होत जाते की आपण ती कुणीच थांबवू शकत नाही. म्हणून त्यासाठी आत्मसमर्पण करणं महत्वाचं असतं. मग ह्या झाल्या गोष्टी. तर आपलं शरीर आपलं चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला 2 सवयी कुठल्या, 7च्या अगोदर जेवायचं आणि सकाळची सुरुवात ही लिक्विडने करायची. ज्यूस खूप इझी आहे, कुठलंही एक फळ घ्यायचं, खास करून सफरचंद आणि कुठली तरी भाजी आणि एखादं गाजर किंवा बीट किंवा काहीतरी, ह्याचं मिक्सचर करून ज्यूस करायचा आणि ज्यूस प्यायचा. त्याच्यानंतर आपली बुद्धी जर तेज करायची असेल तर रात्री झोपण्याच्या अगोदर 1 तास आधी सगळं बंद करायचं, मोबाईल, टीव्ही वगैरे बंद करायचं आणि स्वतः बरोबर टाइम स्पेंड करायचा.
आणि सकाळी लवकर उठायचं, ह्याने तुमची बुद्धी तेज होईल. मन जर चांगलं ठेवायचं असेल, स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे. ह्याला स्वार्थीपणा नाहीत म्हणत. आपण जर इतरांचा विनाकारण विचार करत बसतो ना, तो त्याने तसं केलं, ह्याने असं केलं, ती मला तशीच करते, ही ह्याच्यामध्ये आपल्या दिवसभरातला खूप टाइम वेस्ट होतो. जर आपल्याला मन आपलं व्यवस्थित ठेवायचं असेल तर ह्या 2 गोष्टी करायच्या, की आपली नाती व्यवस्थित ठेवायची जेणेकरून आपलं मन व्यवस्थित राहील. आणि चौथी गोष्ट म्हणजे जर तुमच्या इंटरनल शक्ती, तुमच्या आतमध्ये काय आहे ह्याची जाणीव तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला आत्मसमर्पण करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आत्मसमर्पण करतील तेव्हा जाऊन तुमचा उद्देश तुम्हाला सापडेल. आणि एकदा उद्देश सापडलं की एन्जॉय हॅपी हेल्दी लाईफ तुमची. आणि आता ह्याच्यासाठी काय आपण म्हणतो ना की माझं मन मला लागत नाही, हे जे चित्र आहे ना, हे चित्र बघून घ्या. त्याच्यामध्ये जो कृष्ण आहे हे सगळं आपल्या शरीरामध्ये आहे. सगळं जो इथं सारथी आहे कृष्णा, तो कृष्णा ती आपली बुद्धी आहे. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला देईल. त्याच्यानंतर जो अर्जुन आहे ते आपण स्वतः आहोत. जे हे 5 घोडे आहेत ना, ते चव किंवा गंध, चव, गंध, दृष्टी, आपली जी ऐकण्याची क्षमता आहे ती, आणि स्पर्श, ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. जर ह्याच्यावर, आणि हा जो लगाम आहे त्याच्या हातामध्ये, ते आपलं मन आहे. मनाला आपण कंट्रोल पूर्णपणे करू शकतो. आपण विचार करायचा, आपण मनाच्या ताब्यात आहोत की मन आपल्या ताब्यात आहे. मनाचा आपण उपयोग करून घेतोय की मन आपला उपयोग करून घेतोय. म्हणजे थोडक्यात जर समजा मी आता रागाने तुमच्याशी भांडायला लागली तर तुम्ही भांडताय माझ्याशी, म्हणजे तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का? नाही. जर तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही काय विचार केला असता, अरे ती भांडते ना, तिची मनस्थिती वाईट आहे, जाऊ दे, तिला जरा शांत होऊ दे, मग आपण बोलूया व्यवस्थित. हे असं असतं जर तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल तर. त्याच्यानंतर हे जे 5 आहेत ना, आपल्याला वाटतं चवीसाठी आपण आपल्या शरीराचं खूप हाल करून घ्यायला लागलो. चव आपल्या हातात आहे, चवीसाठी जीभ नाहीये. जीभ आहे म्हणून चव आहे. ठीक आहे, हे समजून घ्या. जीभ आहे म्हणून चव आहे, चवीसाठी जीभ नाहीये. तर ती आपल्याला दिले कशासाठी, की वाईट आहे का चांगलं आहे हे ओळखून आपल्याला खायचं आहे. पण आपण वाईट पण बघत नाही, चांगलं पण बघत नाही. टेस्ट लागली ना, ठीक आहे मी खाऊन टाकतो. कानाने आपल्याला ऐकायचं आहे, ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत. ते चांगलं आहे का वाईट आहे हे बघण्यासाठी आपल्याला कान दिलेले आहेत. आणि त्याच्यात जर चांगलं असेल तर आतमध्ये घे, वाईट असेल तर सोडून दे. त्याच्यानंतर दृष्टी, आपल्याला समोर चित्र तर दिसतंय पण मी त्यात काय बघितलं पाहिजे, हे जर वाईट चित्र आहे तर मी ते नाही बघितलं पाहिजे, तर हे समजते आपल्याला. तर ह्याचाही आपण वापर करून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर स्पर्श ही आपल्याला जाणवतो, वाईट स्पर्श आहे की चांगला स्पर्श आहे. तर स्पर्श ही आपल्याला ओळखता आला पाहिजे. जेव्हा हे घोडे आहेत, जेव्हा हा लगाम एकदा बुद्धीच्या हातून सुटला ना, रस्त्याने जाताना खूप छान चायनीजचा वास आलेला आहे, खूप छान वास आलेला आहे. बुद्धी लगेच सांगते हे शरीरासाठी चांगलं नाहीये, म्हणजे बुद्धीने लगाम धरलेला आहे. पण मन काय म्हणते, नाही, गेलं उद्या, खाल्लं नाही तर उद्या समजा गेलं तर मेलं, म्हणजे गेलं, हाय तवर खाऊन घे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा जो लगाम आहे तो बुद्धीने पकडलाय. पण जेव्हा मन म्हणतंय की उद्या जर मी मेली तर, मग हे मनाचा लगाम बुद्धीने सोडला. ठीक आहे, तुला विश्वास नाही ना, सोडला बुद्धीने लगाम सुटला. घोडे सैरावैरा भटकायला लागले. दृष्टी गेली चायनीजच्या दुकानाकडे, वास येतो, अरे चायनीजचा तर छान वास येतो, तिथं वडापाव पण येतो, वडापाव 10 रुपयात भेटतो, चायनीज 50 रुपयात, कुठं घेऊ. म्हणजे उदाहरण देते, असं भरपूर गोष्टीत होतंय आपलं. तर जेव्हा आपली बुद्धी सांगते, आपण बुद्धीने, मन दिलंय आपल्याला, मनाने करायचा विचार, पण त्याच्यावरती आपल्याला बुद्धी दिले, बुद्धीचा वापर करायचा. बुद्धी ही कृष्ण आहे, मन जे आहे ते लगाम आहे. बुद्धीने जर लगाम सोडला तर हे डोळे, कान हे कुठं कुठं पळणारच आहेत, ते ताब्यात राहणार आहेत. मग त्यांना जर ताब्यात ठेवायचं असेल तर मनाला ताब्यात ठेवायचं. मनाला ताब्यात ठेवायचं असेल तर लगाम जो आहे तो देवाच्या हातात, म्हणजे जे बुद्धी कृष्ण आहे देवाच्या हातात द्यायचा. मग जेव्हा तुम्ही हे आत्मसमर्पण करते आणि ही कन्सेप्ट जेव्हा तुम्हाला परिपूर्णपणे समजेल ना, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आहे ना, तुमच्यासारखी हेल्दी आणि वेल्दी लाईफ कुणाची नसणार आहे. कारण तुम्ही जिथे आहात, ज्या ठिकाणी आहात, आपल्याला काय वाटतं, मला सुखी व्हायचंय, मला समाधानी व्हायचंय, अरे मी खुशच नाहीये. पण आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट करून दाखवणार आहे ना,
आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा आला की मी समाधानी होईल, पण तसं नसतं. त्याच्या मागे आपल्याला ना एक सुख हवं असतं, खुश व्हायचं असतं. खुश तर आपणच होतो. समजा एखादं गाणं वाजलं, नाचलो, खुश झालो आपण. खुश कोणी केलं? आपल्याला वाटतं त्या गाण्याने केलं, पण गाणं नाही ते खुश करत, आपण आपल्याला खुश करतो. तर हे कसं होतं? आपल्याला वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा आला तर मला खुश म्हणजे मी काय करेन. जर समजा आता मी खूप अभ्यास करते, आता मुलींचं जर ह्यांचं तिघींचं उदाहरण घेतलं, आता मी खूप अभ्यास करते का? मला परीक्षेत चांगले मार्क भेटतील. बरं, परीक्षेत मार्क भेटले तर माझे मम्मी पप्पा खुश होते. बरं ठीक आहे, ते खुश झाले तर मी खुश होईल.